पाणी करायचं आहे तर पोछा करून घेतो. सासूबाई करणार आहे चुलीवर स्वयंपाक. घर दार रोज झाडा रोज पुसा तेच काम आहे नाही. आज लवकरच पुसायला घेतलं. हा नाही, आता आपण किचन मध्ये स्वयंपाक नाही करणार आहोत तर म्हटलं पुसून घेतो. चांगलं आहे ना. मी ठेवून आली सगळं सामान तिथं. हा का हो, ठेवलं का तू ना? हा बाई मी ठेवून आली. मग अजून घरात दारात जा पाय पाय होते ना सगळं. चांगलं झालं ना ठेवलं तर. धापोळी बनवा लागेल ना आपल्याला. बनवून घेऊ ना आई. मग आता गुढीपाडवा होऊ दे मग बनवतो. ठीक आहे नाही तुम्ही म्हणसान तसं. चाल मग मी जातो स्वयंपाक करतो. येतो नाही मी पण. ये ना बस तिथं. ठीक आहे येतो मी. आईचा स्वभाव लयच चांगला आहे. एखाद्या सासून म्हटलं असतं करतो चुलीवर स्वयंपाक पण त्या म्हणते की करतो मी. बापरे आई किती पटपट स्वयंपाक करता तो तुम्ही. जसं जसं टाइम जाते ना तसं तसं पटपट करायची सवय होऊन जाते. मग हो नाही किती लवकर बेसन टाकलं तुम्ही किती झटपट केलं. मग तरी किती कमी स्वयंपाक करा लागते. पहिले तर चुलीवर स्वयंपाक करा लागत होता आणि किती सारा करा लागत होता. किती मोठे मोठे कुटुंब राहत होते. आता तर बस छोटे छोटे झाले. हाव नाही आता नोकरी किती करायला जा लागते कोणाला कुठं कोणाला कुठं. हाव ते तर आहे. पहिले तर हेच किचन होतं मया. हाव काय हे किचन होतं तुमचं. हाव इथं स्वयंपाक करायचे मी. पहिले काय ते किचन होतं का ते बनवलं ते. हाव काय. हाव इथं जुनं घर होतं आणि हे किचन होतं आणि ते आमची रूम आहे ते हॉल होता. त्या 2 खोल्या होत्या फक्त. हाव काय म्हणून तर मग काही म्हटलं कधी आडी नडीले कामा येते इथे स्वयंपाक करायला. हाव नाही चांगलं आहे ना मस्त हवाई येते. पाऊसही लागणार ऊनही लागत नाही म्हणून तर योगेशनं मस्त करून दिलं. तोडलं नाही काही जास्त योगेशनं. हाव ना चांगलं झालं नाही ठेवलं तर मस्त मजाही येते मग स्वयंपाक करायला कधी कधी. आता कसं तुम्हाला लोकायला वेळ लागते स्वयंपाक करायला आणि आहे ना आता गॅस गीस सुविधा सगळ्या त्याच्या कारण मग काही करत नाही आपण चुलीवर स्वयंपाक. पण एखाद्या दिवशी केला तर मस्त लागते. हो नाही काही काही गोष्टी आहेत त्या चुलीवरच चांगल्या लागते. जसं बेसन झालं भरीत झालं आणि एक खट्टाला मोठा स्वयंपाक करायचा असतं तर मग लोक शिजते चुलीवर. हाव ना चुलीवरची खिचडी मस्त लागते बिचारे. हाव काय तू आई तर करत असं ना चुलीवर. हा पहिले लय करत आम्ही चुलीवर स्वयंपाक पण ज्यापासून गॅस आहे त्यापासून काही करत नाही. हाव का मस्त मजा यायची पहिले स्वयंपाक करायला. थंडीमध्ये तर लय मजा येते. मस्त स्वयंपाकी करा अंगी शेका थंडीने वाजत ना काही नाही. हाव नाही चांगला आहे ना. मला तर ते मॉडेलिंग किचन पेक्षा हे लय आवडते बाई. हाव नाही चांगला आहे ना इकडे. योगेश पण इथं स्टाईल लावून देतो म्हणे आई तुले. मी म्हटलं लावू नको बापा कशाले पैसे नाश करतो नाही का. हा बाई बरोबर आहे ना. ते फ्लोरिंग करून घ्यायला पाहिजे होतं आई मग कसं चांगलं राहते अजूनही. कुठं 2 पैसे वाचले तेवढंच लय. हा बाई ते आहे. आरतीची सासू तर आरतीले चुलीवरच स्वयंपाक करायला लावे जेव्हा आरतीचं लग्न झालं तेव्हा. हाव काय ताईले स्वयंपाक करायला चुलीवर. हाव तिची सासू मग केला आरतीनं थोड्या दिवस आणि मग नाही केला. ती सासू म्हणे लय मोठं कुटुंब आहे असं आहे तसं आहे लय गॅस लागते महिन्याच्या महिना गॅस आणा लागते त्याच्या कारण चुलीवरच करायला लावला स्वयंपाक. आहे ना कुठं कुठं आहे आता चुलीवर करायला लागते ना स्वयंपाक. आपल्या घरी कसं कोणी आलं गेलं तर मग लय मोठा करायचा असेल तर करून घेत जाऊ आपण नाही का. चालते नाही मस्तही लागते. मागच्या वेळेस नाही का आपण रोड घ्यायचा केलता किती चांगला लागत होता. हा म्हणून तर ह्या जुना सामान काही नेला नाही. चमचे चुमचे हे इथंच ठेवलं मी. चांगलं झालं नाही म्हणजे आणण्याचं टेन्शन नाही. एक मिरची पावडरचा डब्बा आणला की होऊन जाते. हा नाही चांगलं झालं ना. आई ह्या मिरच्या घेऊन जातो घरात. नाही ठेसा करू ना ते सासऱ्याला ठेसाही लागते बिचारे. हाव का बाई आई मी भाकरी करतो ना. राहू दे ना बाकीचे कामं तर तू केले आता टाकतो ना भाकरी. गोष्टी होते आणि भाकरी होते त्यात काय आहे. आता काय आपल्याला मस्त धापोळे करायची आपण धापोळे करू. वड्या कम्या केल्याच आहे लग्नाच्या पहिले. आता आलूचे चिप्स करू मग कुरड्या करू मस्त सगळं करून घेऊ आपण. आई मी काय म्हणते मी 1-2 तारीखले जाईन ना माहेरी म्हटलं. हाव तुला जायचंच राहिलंय. आता आई मी जायच्या पहिले करून घ्या. ठीक आहे ना माय करून घेत ना पहिले. तुला जायचंच राहिलं मी विसरूनच गेले पाय आणि तू नाही ध्यान नाही दिलं. हाव ना आई मग माझ्या सांगा तिचं लग्न आहे तर मग लग्न झाल्यावरच येतो मी. हाव ये ना काय नाही म्हणते काय मी. आई मी काय म्हणत होती माझी छोटी बहीण येतो म्हणाली. हाव का तुझी छोटी बहीण येतो म्हणाली काय. कधी येते. आई 2-4 दिवसानं. हाव का येऊ दे ना मग चांगलं वाटेल तुले. काय नाव सांगितलं होतं ना. रूपा नाव आई तिचं. हाव का झाले का तिचे पेपर गिपर. हाव नाही या वर्षी 10वीत होती ते आता दिले तिनं पेपर. हाव का चांगली हुशार आहे नाही. 2रा नाही तर 3राच नंबर येते तिचा. हाव का चांगला आहे मग. या भाऊ इथं नाही आला लय दिवस झाले. आई बहुतेक त्याचे पेपर चालू आहे म्हणून तो काही आला नाही. मस्त बोलून घे ना त्याला. आता पाही नाही काय म्हणते तो तर. येऊ दे ना चांगलं वाटते कोणी आलं गेलं येत जात राहिलं तर बरंही वाटते.
आईचा फोन आलता ना, तर आई म्हणे तिला याची इच्छा आहे म्हणे त्या घरी, तर पाय म्हणे. त्यात काय आहे व म्हणजे बोलून घे ना, काही विषय नाही आहे. बापरे, आज काय चालू आहे? बेसन ना भाकरी करतो आज मस्त, मग तर चुलीवरच करू. हाव का बाई, चांगला आहे मग तुझं. हा, सुनीले करायला नाही लावते का? हा, नाही रे, करतो म्हणाली होती, मी म्हटलं राहू दे मी करतो. हाव काय, म्हणून तर मी तुम्हा दोघीले घरातच पाहून राहिलो. काऊन रे, काय काम पडलं? आई, तुला माहित आहे ना, ते आपण आता डेअरीचं रिनोव्हेशन करतोय. हा, गुढीपाडव्याला ओपनिंग करू. तर म्हटलं आईस्क्रीम वगैरे ठेवणार आहे ना आपण, तर फ्रीज घेतलं. 80-90 हजाराचं झालं. हाव का रे, एवढं महाग झालं? आवाई लय मोठा आहे ना ते, म्हणून. हाव का रे, चांगलं झालं ना घेतलं बापा तर. किती जरूरत होती. मी काय म्हणतो, आज डेअरीमध्ये रात्री कलर देणार आहे तो. हाव का रे, काऊन रात्रीचा कलर देते, दिवसाने देत काय? ती मग डेअरी चालू राहते ना, रात्रीचं कसं काही टेन्शन राहत नाही कस्टमर वगैरेचं. हा, तो तेवढ्या वेळपर्यंत सामान बाहेर आणता येते अंगणात, आणि मग ठेवून देता येते लगेच. हाव का रे. मी काही रात्री येणार नाही घरी. हाव का रे, तू तिथंच राहशील? हा बाई, मी डेअरीत राहीन, आणि तो संतोष आहे तो घरी चालला जाईल, म्हणजे तो सकाळी दिवसभर काम करन. हा, हाव का, चांगला आहे ना मग. ती काय म्हणत होतो, पैसे पाहिजे होते आई. हा, बाबांना सांगले आई जुन घे म्हणे पैसे. हाव का रे, पैसे पाहिजे. आणि पूजा करू आपण, तर तुम्ही दोघी मस्त शिऱ्याचा प्रसाद बिसाद करजा. त्या दिवशी कसा गुढीपाडवा पण आहे ना आई. हाव रे, गुढीपाडवा आहे त्या दिवशी. लवकर सकोट स्वयंपाक करजा, आणि मग चालले जाऊ दुकानामध्ये पूजा गिजा करायला. चालेल ना रे. आता तू या हातानं ना अनिताच्या हातानं करून टाकू पूजा. नाही बाई, तू आणि बाबा बसजो ना. हा, नाही रे, आता कुठं आम्ही बसा, तुम्ही दोघं बस जा मस्त. आई तूच बसजो ना. व हाय ना रे अनिता, बसन तू आणि अनिता. आई तुम्हीच बस जा ना पूजेले. बस जा ना. ठीक आहे मग. तो आई त्या भटजी बॉले सांगून देजो मग. ठीक आहे ना रे, सांगून मी त्या भटजीले. चांगलं आहे ना बापा, तुला 2-3 वर्षापासून लागलंय ना मागे आईस्क्रीमचं टाकतो. मग आई, आता काय असं बिझनेस वाढवल्यावर वाढन, नाही तर कशाला वाढन. हाव रे, बरोबर आहे ना. आई 2 दिवसानं राहुलचे कपडे घ्यायला जायचं आहे. व हाव का रे, राहुलचे कपडे खरेदी करायला चालला काय? हाव ना आई, इलीच्या संगातींना बोलायला कपडे घ्यायले. हाव काय, मग जा मग तुम्ही दोघं. नाही मी काही जात नाही, हेच जातीन आपस. नाही व, तुझी संगातीन त्या हर कार्यक्रमात आली ना, आता तुले असं न जाऊन कसं चाललं? जाय ना, कपडे घ्यायला तर जायचं आहे. आणि ठीक आहे ना, जा कपडे घ्यायला. आणि तुले काही लागन तर घेऊन येतो मस्त. तर मग आई, मी काय म्हणतो, मी आता जेवतो आणि जा झोपतो. हाव रे, झोप ना. कारण आज संतोष आहे डेअरीमध्ये, काही टेन्शन नाही आहे. हाव काय. आणि मी संध्याकाळी जाईन तर आई पैसे देजो. हाव रे, देतो ना पैसे. चाल मग, मी येतो. हाव रे, ये ना. चाल बापा, डेअरी मोठी करायचं टेन्शन जाईन आता, नाही का अनिता? आता मस्त होईन बाई आपली डेअरी. हाव नाही, बिझनेस वाढलाच पाहिजे. मग व काय करतो आता, योगेश लय मेहनत करते, सकाळी जाते डेअरी फार्म मध्ये, मग डेअरीवर जाते. तर झालं असतं का बाई? लोकांच्या भरोसे फक्त गाडी उठून जा लागते डेअरी फार्म मध्ये, नाही तर ते लोक दूध तरी काढते काय? हा नाही, बाबाचाही सपोर्ट आहे, त्या कारण लय चांगला आहे. मग व तेही सकाळी जाते ना. हो ना, बाबा लवकरच जाते आई डेअरी फार्म मध्ये. तर मग व लवकर दूध काढलं तर बरं राहते, नाही तर हे झोपलेच राहते ना मजदूर. आणि रोजचा 3-4 लिटरचाही गफला केला तर आपलं नुकसान होते ना. हा बाई, तेही आहे. आणि कसा एकाच्या भरोसे बिझनेस होत नाही ना. हा बाई, ते तर आहे. आता पाय, मस्त बेसन शिजलं. हा नाही, चांगलं शिजलं बेसन खाली उतारून घेतो आणि भाकरी टाकून देतो, मस्त सगळे मिळून जेवण करू. हा नाही, करू ना. आपल्याला त्या मंदाच्या घरी जायचं होतं अनिता. हा बाई, बरोबर आहे, राहिलंच आहे तिकडे जायचं. चालले जाऊ उद्या, नाही तर परवा. ठीक आहे नाही, उद्या चालले जाऊ. अहो, काय म्हणतील त्या, की काय आणत असलं काही लता काकू सुनील आमच्या घरी? हा नाही, एकाच दिवशी निघून जाऊ, मंदाच्या घरी जाऊ, तिथं अश्विनी राहते, अश्विनीच्या घरी जाऊ, मग सविताच्या घरी जाऊ. चालन नाही, आपण जाऊ ना. का बाई, तुम्ही लय भाकरी बनवल्या? मग होते ना व, संध्याकाळी खाणं होते. ते सासरेही खाते आणि मी खातो. बेसे लागन तर खिचडी बनवून देऊ. हाव काय. हाव, भाकरी कशा, भाकरी थंडी खाते, पोळ्या थोडंसं खाले भारी जाते, तर मग चांगली लागते ना थंडी झाल्यावरी. हाव नाही, बरोबर आहे तुमचं. चुलीवरच्या भाकरीचं काय पाहा लागते. या मंडळी, तुम्ही पण मस्त भाकर आणि ठेसा आणि बेसन मस्त चुलीवरचं. मंजन की बोलायला आम्हाला जेवण करायला या मग मस्त. आणि मस्त तुम्ही घरी बनवा. तुला येत असं ना अनिता भाकरी? येते आई, पण एवढी परफेक्ट नाही येत. लाटूनच बनवतो मी. हाव का, अशी हातावर थापून येत नाही काय? नाही, हातावर थापून नाही येते, लाटूनच येते मला. हाव का, आता पुढच्या वेळेस मस्त करून पाहिजे तूच. हा आई, करून पाहिजे मी. आता पाहतं, मस्त भाकरी झाल्या, मस्त बेसन झालं, काय वेळ नाही लागत. तेच आपण त्या किचन मध्ये स्वयंपाक केला असता, किती
कचरा पडते आणि किती पुसान मग तो गॅस भरते. भाकरी केल्यावर तो गॅस लयच खराब होते बिचारे. हाव नाही, लय खराब होते, लगेच खराब होते. हे असं मातीचं किचन 10 मिनिटात साफ होऊन जाते. झालं की बस. हाव नाही, ते स्टाईल वाटतं ते मॉर्निंग किचन तर घासा, इथं हात लावला की तिथं लगेच डाग दिसते बिचारे. हाव ना व, धुई धाईली करा लागते. रोज तो गॅसचा वाटा धुवा लागते. नाही धुतला पुसला तर ते वरकडे तसेच राहते. हाव नाही, तुम्ही जेवढं चांगलं करसान ना तेवढं साफसूफ करायला लय वेळ लागते त्याले. हाव ना बिचारे, त्या कारण तर मला तर चुलीवरच आवडते. बापरे काकू, काकू स्वयंपाक करत आहे आज? हा बापरे, सविता आली काय? हा व काकू, म्हटलं जाऊ काकू काय करते पाहून येतो म्हटलं. आणि त्या कशी काय बसली? आणि त्याने स्वयंपाक करत? आणि त्याला म्हटलं आज आराम कर म्हटलं, तू मी स्वयंपाक करतो. हा काय बरं नाही का काकू? आणि त्याले नाही व ताई, बरं आहे ना मग. काही नाही झालं. नाही व, तू काही स्वयंपाकी पत्नी करून आली ना म्हणून विचारलं. नाही व, तिनं सगळे कामं केले. मग म्हटलं चाल आपण बेसन भाकरी मस्त चुलीवरच करू. हा काय चुलीवरचा बेत होता का आज? हा व, लय दिवस झाले चुलीवरचं जेवण नाही जेवलं. म्हटलं करतो भाकरी आणि मस्त बेसन. हा ना काकू, ज्याला सगळ्या सुख सुविधा असते त्याला वाटते चुलीवरचा स्वयंपाक करा. आमच्या सारख्या बायालाच विचारा, आम्हाला रोज चुलीवर स्वयंपाक करायला लागते. काऊन व, आणला नाही का तुला गॅस? गॅस वाचवा लागते ना. त्या घरी आहे तिथपर्यंत चुलीवरच स्वयंपाक करतो. मग शेतात गेले तर मग बनवतो गॅसवर, पटकन झाला पाहिजे म्हणून. हा का व, काय म्हणत होती? कशी काय आली अलीकडे? जातो म्हटलं, काकूची भेट घेऊन येतो. चांगलं झालं ना आली तर मग भेट घ्याले. आता जेवण करून जाय. नाही व काकू, जेवली आणि तुमच्या घरी. हा बघा व, तुला काही काम असल्याशिवाय नाही येणार बिचारे तू. हा ना काकू, कामच आहे मला तुमच्यासोबत. काय काम पडलं व? काही नाही व काकू, म्हटलं धापोळे बनवतो तर 10 किलो ज्वारी द्या ना काकू मला. धापोळे बनवतो मी ज्वारीचे. मी गहू आणून देतो तुम्हाला आणि तुम्ही ज्वारी द्या मला. हा का व, ज्वारीचे धापोळे बनवतो का? हा व काकू, आता गव्हाच्या पिठाचे पडले, आता यावर्षी म्हटलं ज्वारीचेच बनवतो. हा का व, मस्त बनव मग. आता कसं उन्हाळा लागला हो, कधी काही नाही आहे मग बनवून घेतो म्हटलं. हा व, बरोबर आहे ना. हा व, शेवड्या करायला चालशील ना? जाऊ ना व काकू. मी काय म्हणते, तू मी मंदा सोबतच टाकू गहू, म्हणजे सोबत चालले जाऊ. ठीक आहे ना काकू, तुम्ही म्हणसान तसं. काय काय बनवलं मग? काय नाही व काकू, आता सुरुवात केली बा, धापड्यापासून करतो. हा का व, तुमचं झालं की नाही? अजून कुठं व, करायचं आहे ना. आता लावतो गुढीपाडवा झाल्यावर. हा काय गुढीपाडवा झाल्यावर करता? हा व, मग आता 2-3 दिवसाकरता काही करायला परवडत नाही बिचारे. मग त्या आता म्हटलं गुढीपाडवा होऊ देतो मग करतो. हा काय चांगलं आहे ना. तेच म्हटलं, कोणाच्या घरी काही ज्वारी भेटणार नाही, काकूच्या घरीच भेटून. हा व, हाय ना ज्वारी, मी भरूनच ठेवत असतो. काय गेला की नाही का मला मग आज? गेले ना काकू, आज गेले बा. हा का व, कधी कधी येते वारं नाही? हा ना काकू, समजायला पाहिजे नाही यांना आता जरा. काय करतो व, काही समजत नाही ते माणसं. पण काय भेटते व काकू ते पिऊन? काम नाही धाम नाही. आता काय सांगावं बिचारे. तुम्ही सांगा काकू, आपल्या गावात उन्हाळ्याचं काही काम नसते बायांले. रोग होके तरी राहते का? माणसाले तरी कामं राहते काकू आपल्या गावात. हा व, जाऊ दे, जेवढ्या दिवस जाते तेवढ्या दिवस जाऊ देत जाय त्याले. बस करतो काकू मी, आता लागतच नाही त्याच्या मागे. काय करू? कमाई तर कमाई, नाही नको कमू. मनात येईन तसं कर बापा, मला काही सांगू नको. नाही का काकू? गेला कामाले की घेऊन द्यायचे पैसे गोड बोलून. मग व काकू तसंच करा लागन, नाही तर तो काय घेईन पैसे पिऊन घेईन. मग व तसंच करत जाय. तुम्ही तर बिजी आहे बापा. देणार नाही मग ज्वारी? नव थोड्या वेळ देतो ना ज्वारी तुले काढून. नाही ना, मग गाडा गिडा लागन ना, आणि मग दळून आणतो. गाडून गिडून ठेवली आहे व मी साफ करूनच ठेवत असतो ना. हा मला तर माहित आहे काकूचं काम नेमबंदी आहे. मग व काय करतो आता, मस्त जेवण किवण कर मग जाजो. नाही व काकू, मस्त जेवलो मी आणि आले, म्हटलं येतो आणि मग इकडनं गेल्यावर भांडे गिंडे घासतो. म्हटलं अजून जास्त ऊन होऊन जाईल, मग काही निघायची इच्छा होत नाही घराच्या बाहेर. हाव ना बिचारे, किती ऊन तपून राहिलं, लय ऊन तपते. काय आणि कधी करतो मग पापड गिपड? आता करतोस ना ताई. लागतो आता करायला. याच व, मस्त उडदाचे पापड बनवून तर लाट्यासाठी. जरा लाटाले 2-4 जणी असलं म्हणजे पटपट होते. तुम्ही करसान तर मी येईन तुमच्या घरी करायला. येऊ ना काकू, बोला जा फक्त. फोन कर जा, मग येतो पापड करायला. हा व, सगळे संग मग पापड केले तर मस्त मजा येते. पहिले कसे करोस आपण. ठीक आहे ना काकू, येतो. आई तुम्ही अंदर बसा, मी हे सगळं आणतो. हा व, आता अंदर घेऊन चालतो ना आम्ही. तूच काय नेशील एकटी? याच्यात पाणी टाकजो चुली विजवायच्या वेळेस, कसं उन्हाळ्याची आग लवकर पकडते. हा नाही, तसंच करतो. मी देतो आणि ताईले ज्वारी काढून. मग येतो. हा नाही, या ठीक आहे. चाल बापा, पटपट नेतो हे सगळं सामान आणि मग चूल विजवतो.
आई गेले आता जेवारी द्याले. अहो माय ठेसा तर राहिलाच. ठेसा बनवून घेतो ना मग. मिरच्या भाजायच्या राहिल्यास ना गप्पा गोष्टीमध्ये. असंच तर राहते कोणी आलं म्हणजे. हाताला चटकी लागते बाबा चुलीवर स्वयंपाक केला तर. अरे बापा ठसकाई झाला. ठेशाला मिरच्या भाजल्या आणि ठसकाई झाला. काय केलं वा अनिता एवढं? काही नाही बाई, मिरच्याच भाजायच्या राहिल्या होत्या तर मिरच्याच भाजायला घेतल्या आणि ठसका शिवून राहिला. अहो तुला तेल टाकलं असं म्हणून ते ठसका धरते. मिरच्या भाजायच्या वेळेस तेल नाही टाकायचं. तेल जर टाकलं तर मग ठसका धरते. हा ना गा आई, तसंच झालं ते. अहो तेल कायले टाकलं हं? आता काय माहित नाही बाई मला. लय ठसका झाला व. जाय तू घरात पटकन, मी आणतो त्या मिरच्या ठेसा करून. राहू द्या ना, मी करतो ना. नाही व तुला लय ठसका झाला. जाय तू अंगणात जाय म्हणजे बरं वाटन. हा बाई तसंच करतो. लय ठसका लागला बापा. इले काही समजलं नाही. लय ठसका होऊन गेला. आता मी म्हटलं करतो म्हणून आल्यावर इले असं वाटलं की मी विसरले. काय केलं व? साऱ्या मिरच्या जाडल्या वाटते. सारा घरात ठसका झाला. अव हिनं मिरच्यामध्ये तेल टाकून दिलं मग ठसकाच होईल ना. हो ना, लय ठसका झाला. घरात सारा ठसका झाला. जाते आता हवा येते थोडी थोडी मग जातेस तो. आता तिले काही समजलं नाही की ठेसा करताना मग मिरच्यामध्ये तेल नाही टाकावं नाही तर मग ठसका येतो. आज काय मस्त चुलीवर बेत केला काय? हा व म्हटलं आज बेसन भाकर ठेसा मस्त ताक याचा बेत केला मस्त. हाव ना, आता हिवाळ्यात खाल्लं होतं चुलीवरचं. आता काही केलं नव्हतं इतक्या दिवसपासून. हा व आता कसं आता पोरीबाई करतही नाही. हाव बरोबर आहे ना. काय म्हणत होते? काही नाही व, ठसका आला म्हटलं काय केलं काय नाही. तो किचन मध्ये गेलो तर तिकडे काय होते नाही तुम्ही दोघी. अव आम्ही इकडेच आलो. योगेश न पैसे मागितले होते ना, दिले नाही का त्याले? नाही व, तो मला बोलला की आई संध्याकाळी दे म्हणे. हाव, तो म्हणे की माझ्या जोहाईनी म्हणे पैसे तर पाहिजे म्हणे बाबा. हाव ना बरोबर आहे ना. फ्रीज घेतलं ना म्हणते ते ना. हा हो, फ्रीज घेतलं ना मोठंच. हाव ना, पूजाही करतो आता गुढीपाडव्याले. आता चाललंच पाहिजे हो त्या आईस्क्रीमचं. नाही चालते ना हो, लय खातेत ना लोक. खाते तर खरं पण चालेल पाहिजे. चालते सगळं चालते आजकाल गावामध्ये. आता जरा उन्हाळा लागलाय तर लस्सी किस्सी बनवत जाणं मस्त. आता बनवतो ना व, चांगला उन्हाळा तर लागू द्या मग बनवतो. आता सध्या कसं वातावरणही बरं नव्हतं, माझ्या हातही नाही बरं होता म्हणून बनवलं नाही. नाही हो, आता दुपारची चहा नका बनवत जाऊ. मस्त लस्सी बनवत जातो. आणि ते जिऱ्याचं पावडरही बनवून ठेव. हा व बनवतो ना. अहो जेवता का तुम्ही? ताट वाढायला लावतो मी आणि त्याले पटकन. ठीक आहे ना, वाढायला लावून दे. जेवण घेतो. नाही काय गरम गरम बनवलाय तो. हा व मस्त गरम बनवलाय. मग शेताती जायचंय चक्कर मारायला. आता तर झालं ना, गहूही झाला सोंगणा हरभराही झाला. आता काय राहिलं व? जातो हो, जरा पाहून येतो काय आहे काय नाही तो. चक्कर मारला म्हणजे बरं राहायचं शेताती. पाय जाणं उन्हाचा झपका झिपका लागून जाईल. जातो ना थोड्या वेळानं जातो. 4 वाजता जाईल म्हटलं. 4 वाजता लय ऊन राहते व. आता शेतकऱ्या माणसाले उन्हाचं पाहा लागते का? मी काय म्हणते, आता आम्ही धापडे गिपडे बनवणार आहे तर शेतात ठेवले ना त्या काड्या. तर घेऊन ये सांग का 2-4 वाजे. म्हणजे धापडे बनवायला बरं पडते. आणि ठीक आहे ना, घेऊन येईन गाडीला बांधून. हा ना व, तसंच कर जा. त्या तुकारामचं ट्रॅक्टर गिक्टर तिकडे आलं तर घेऊन ये जा त्याच्यातच. तो आहे तो 2-3 दिवसांनी येणार आहे सध्या शेतात. ती नागट्टी करायला लागते तो. मग तेव्हाच घेऊन ये जा ना. आम्हाला काही गुढीपाडवा झाल्यावर बनवतो. आता काळेही राहिले नाही जास्त. ठीक आहे ना, तेव्हा घेऊन येतो मी. मग बसा तुम्ही टीव्हीच्या रूम मध्ये. मी आणि त्याला ताट वाढायला लावतो. हाव ना, तूही जेवण करून घे. सगळे जेवून घ्या. योगेश का आलाय घरी? हा व, मी विसरूनच गेलते. मग सगळ्याचं ताट वाढून घेऊ, जेवण करून घेऊ. चला बापा आता जेवतो आम्ही मस्त. आई झाला नाही का ठेसा? हा व करतोस. तायावरच गरम गरम कुटतो आणि आणतो. हा नाही, बाबाला जेवायला वाढून देतो. असं कर ना. आता योगेश ये, तू ये, मी ये, मस्त जेवण करून घेतो. थोडासा बरं पिठून देतो त्या फ्रीज मध्ये. ते सासऱ्याला लस्सी प्यायची बिचारे. ठीक आहे ना आई, करतो मग. बरोबर फ्रीज मध्ये ठेवतो आणि ताटं वाढतो मग. हा व, ते बर्नीतलं लोणचंही काढतो थोडंसं बेसनासोबत बरं वाटते. ठीक आहे ना आई, तसं करतो मग. येतो लगेच, ठेसा घेऊन लगेच येतो. हा नाही यानं तू हे भाकरचं घेऊन जा, मी ठेसाच आणतो. हा नाही, मी नेतो भाकरचं. टीव्हीच्या रूम मध्येच वाढ. किचन मध्ये काही वाढू नको. ठीक आहे नाही, किचन मध्ये काही वाढत नाही. आता गरमी होते ना, मग फॅन गिन लावा लागते. आणि तू किचनही पूसपास केली आहे मंदी तर टीव्हीच्या रूम मध्ये जेवण करू. ठीक आहे नाही, चालते ना. किती मस्त भाकरी बनवल्या आई तुम्ही, पांढऱ्या शुभ्र. बापरे, मला कधी येतील अशा भाकरी? येतील ना व, शिकता शिकता आल्यावर येते. एवढी काही तारीफ करू नको मी. नाही बाई, काय तारीफ करू तुमची? तुम्ही बनवल्यात तेवढ्या चांगल्या. मस्त बनवल्या खरंच. हा ना मंडळी, किती सुंदर भाकरी बनवल्या माझ्या सासूबाईनं. 1 नंबर भाकरी बनवल्या. या तुम्ही मस्त. आणि चला मग मंडळी, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. कमेंट करायचे का कंजूसी करतात बरं?